लाल मातीतली कुस्ती म्हणजे नमस्कार. हॅलो डॉक्टर या कार्यक्रमात मी डॉक्टर महेश चिटणीस सर्व प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत करतोय. आपल्याच्या कार्यक्रमाचा विषय आहे तो आहे संधिवात गुडघेदुखीवरती असणारे रोबो अलाइनचे उपचार आणि विषयी चर्चा करण्यासाठी प्रख्यात रोबो अलाइन उपचार पद्धतीमध्ये विशेष करून प्रावीण्य मिळवलेले सांधे तज्ज्ञ असणारे डॉक्टर आशिष आर्बट सर आपल्याच्या कार्यक्रमात सहभागी झालेत. तर मी आपले सर्वप्रथम ओळख करून देतोय डॉक्टर आशिष आर्बट सरांची. नमस्कार सर. नमस्कार. डॉक्टर आशिष आर्बट यांचं व्यक्तिमत्व केवळ आता भारतातच नव्हे तर आंतरराष्ट्रीय स्तरावरती प्रख्यात आहे. कारण विशेष करून सांधेदुखीवरील नवीन उपचारांमध्ये त्यांनी विशेष करून प्रावीण्य मिळवलेले आहे. सांधेदुखी म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर विविध प्रकारचे आजार येतात, ज्याच्यात गुडघेदुखी ही उतार वयामध्ये होणारी गुडघेदुखी आहेच, पण त्याच्या पुढे जाऊन आपल्याला रुमॅटॉइड आर्थरायटिस, अँकिलोजिंग स्पॉन्डिलायटिस, गाऊट सारखे इतरही विविध आजार आपल्याला तरुण वयात सुद्धा झालेले दिसतात आणि ज्याच्यामुळे सांध्यांना सूज, वेदना आणि विविध प्रकारच्या डिफॉर्मिटीज म्हणजे सांधे वाकडे होणं हे आपल्याला खास करून बघायला मिळतं. आणि ह्या सर्व प्रकारच्या असणाऱ्या आजारांवरती मात करायची असेल तर मला वाटतं आज डॉक्टर आशिष आर्बट सरांच्या मार्गदर्शनाखाली आपल्याला जहांगीर हॉस्पिटल पुणे या ठिकाणी जो खास करून जॉईंट रिप्लेसमेंट सर्जरीचा विभाग आहे, या ठिकाणी आपल्याला ह्या सर्व ठिकाणी या असणाऱ्या आजारांचे उपचार हे मिळणार आहेतच. पण त्याच्या पुढे जाऊन खास करून जहांगीर हॉस्पिटलच्या वतीने विशेष मोफत शिबिराचं आयोजन करण्यात आलेलं आहे. पुढील 1 महिन्यासाठी आपल्याला संपूर्णतः मोफत सल्ला असणार आहे आणि त्याच्या पुढे जाऊन 1 लाख रुपयामध्ये गरजू रुग्णांसाठी या ठिकाणी सांधेरोपण शस्त्रक्रिया सुद्धा उपलब्ध आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आजच्या कार्यक्रमामध्ये डॉक्टर आशिष आर्बट सर आपल्याला रोबो अलाइन टेक्नॉलॉजी विषयी सांगणार आहेत. डॉक्टर आशिष आर्बट सरांनी खास करून KEM ह्या हॉस्पिटलमधनं त्यांनी MS ही ऑर्थोपेडिक विषयामधली पदवी संपादन केली. पण याच ठिकाणी ते थांबले नाहीत. पुढे जाऊन त्यांनी स्कॉटलंड त्याचप्रमाणे युनायटेड स्टेट्स म्हणजेच अमेरिकेमध्ये राहून त्यांनी विशेष करून रोबोटिक्स किंवा त्यामध्ये असणारं जे नवीन तंत्रज्ञान आहे याचं विशेष प्रशिक्षण घेतलेलं आहे. आणि ह्या सगळ्या प्रशिक्षणाचा, ह्या तंत्रज्ञानाचा फायदा भारतातील रुग्णांना व्हाव्यासाठी ते भारतात परतले. पुण्यामध्ये गेली ते अनेक वर्ष कार्यरत आहेत. 5000हून अधिक शस्त्रक्रिया त्यांनी यशस्वीरित्या केल्या आहेत. पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे समाजसेवेचं व्रत घेतलेले डॉक्टर आशिष आर्बट सरांनी विशेष करून कोविडच्या असणाऱ्या या असणाऱ्या वेळेमध्ये जी सेवा दिलेली, वैद्यकीय सेवा किंवा त्यावेळेस जी काही कामगिरी केलेली आहे त्यासाठी त्यांना नुकतंच गव्हर्नर्स गिल्ड अवॉर्ड देऊन पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं होतं. त्याबद्दल विशेष अभिनंदन सर आपलं की आपल्याला हा पुरस्कार नुकताच मिळालेला आहे. विषयाकडे पुन्हा एकदा वळत असताना अर्थातच सगळ्याच प्रेक्षकांना जाणून घेण्याची उत्सुकता आहे की हे नवीन तंत्रज्ञान असल्यामुळे मला वाटतं रुग्णांमध्ये एक म्हणेन की एक वरदान स्वरूपाची ही टेक्नॉलॉजी आहे जी रुग्णांसाठी आज उपलब्ध झालेली आहे. तर काही आपण रुग्ण सुरुवातीला बघण्याने ह्या टेक्नॉलॉजी विषयी मला सांगा. आपण रुग्णांबद्दल बोलायचं म्हणजे आता महेश, जगातला डायबिटीस नंतर सर्वात मोठा आजार असलेला ऑस्टिओआर्थरायटिस आहे. आणि आता हे असे काही रुग्ण आपण जर स्लाइडवर बघू तर आपल्याकडे असे काही रुग्ण येतात ज्यांना त्यांचे पाय बाकलेले असतात, चालता येत नाही, घरची कामं करायची असतात. आणि आता रोबो अलाइनच्या टेक्निकनंतर या टेक्निक जे रोबोटिक्स आम्ही करतो ते आता ऑपरेशन नंतर यांची ॲक्टिव्हिटीज जो मी बघाल तर घरची कामं, शेतातली कामं, दगड फोडण्यापासनं तर शेती करण्यापासनं ते दूध वाहण्यापासून सगळीच्या सगळी कामं हे करू शकतात. आणि त्या टेक्निक हे का पॉसिबल झालं आहे, 3D रोबोटिक्स जो भारतात पहिल्यांदा आम्ही ही टेक्नॉलॉजी आणली ज्याला रोबो अलाइन म्हणतो. तर ती टेक्निकच्याद्वारे जेव्हा आम्ही ह्या सर्जरीज करतो तर त्याला रोबो अलाइन असं म्हणतात. आणि रोबो अलाइनमध्ये आम्ही पहिल्यांदा भारतात 3 डायमेन्शनल हे CT स्कॅन बेस्ड एक टेक्नॉलॉजी आणली ज्याच्यामध्ये बॉडीचं पूर्ण अलाइनमेंट आपण बघतो. आता इतर रोबोटिक्समध्ये किंवा रेग्युलर सर्जरीमध्ये फक्त गुडघा बघितला जातो महेश. आता पुढे आपण डिस्कस करू की 3D रोबोटिक्स टेक्निकमध्ये आपण ज्या तंत्रज्ञानाचा वापर करतो त्यामध्ये पेशंटचं पूर्ण 3D इमेजेस आपल्याला समोर येतात. पेशंटला ऑपरेट करायच्या आधी आम्ही एक व्हर्च्युअल सर्जरी म्हणजे हात लावायच्या आधी एक ऑपरेशन थिएटरला जायच्या आधी आम्ही एक कंप्लीट आयडिया आम्हाला असते की या पेशंटला किती करेक्शन करायचं. आणि 72 असे पॉईंट्स आपण घेतो. जे इतर रोबोज आता अवेलेबल आहेत त्याच्यामध्ये पेशंटला ओपन केल्यानंतर ते लागतं. हे ऑपरेशनच्या आधीची टेक्नॉलॉजी आहे त्यामुळे हे फार सेफ आहे. आपल्याला हेही कळतं की पेशंटला ऑपरेशन लागणार आहे, नाही लागणार आहे. आणि त्याच्या पुढे जाऊन आपण ऑपरेशन थिएटरमध्ये या टेक्नॉलॉजीद्वारे कंप्लीट पेशंटचं करेक्शन करतो, ते पण 3 डायमेन्शनमध्ये. आता हा प्रश्न येतो की डॉक्टर साहेब 3 डायमेन्शन हा प्रकार का? तर आता काही अजून मी व्हिडिओज पुढे आणलेले आहेत. आम्ही जसं नवीन तंत्रज्ञान आणि पार्शियल नी रिप्लेसमेंट आणि आता फक्त आम्ही वंगण बदलतो, पूर्ण गुडघा काही बदलत नाही. तर त्या टेक्नॉलॉजीसाठी आता ह्या पेशंटचं आपण रोबो अलाइननी ऑपरेशन केलेलं आहे.
आणि ह्या पेशंटनी 2 वर्ष हा पेशंट घरी होता, खाली बसला नव्हता, मांडी घातली नव्हती. आता ऑपरेशनच्या लिटरली 6 आठवड्यानंतर बघा ते काय काय ॲक्टिव्हिटीज करतायत. आणि ह्यांनी स्वतःहून टेस्टिमनी दिलेली आहेत. आता योगासारख्या ॲक्टिव्हिटीज जे तुम्ही कधीही जॉईंट रिप्लेसमेंट नंतर बघितलं नसेल, आता रोबो अलाइन या टेक्नॉलॉजीनी हे सगळं पॉसिबल होणार आहे, होत आहे. आणि आता महेश, आम्ही 800 ते 1000हून जास्त याच्या टेक्नॉलॉजीनी पेशंट्स केलेले आहेत. पेशंट स्पोर्ट्स करतायत. जॉईंट रिप्लेसमेंटची मेन भीती काय होती की आपल्याला ह्या सगळ्या ॲक्टिव्हिटीज करता येऊ शकल्या नव्हत्या. पण आता या टेक्नॉलॉजीनी जेव्हा आपण कंप्लीट बॉडी बॅलन्स करून स्पाईन, हिप, नी आणि अँकल याचं कन्सिडरेशन करून जेव्हा ह्या टेक्नॉलॉजीज करतो, तर तुम्ही स्वतः ह्या रिझल्ट्स बघू शकता की पेशंट काय काय करू शकतात. आणि एवढंच नाही तर पेशंटच्या याच्यावर आजकाल आम्ही रनिंग, स्पोर्ट्स हे सगळं अलाव करतो जॉईंट रिप्लेसमेंटसाठी. आणि अलाइनमेंट असल्यामुळे अलाइनमेंटचा मेन इश्यू असा आहे की आता महेश, एवढंसा एक्सरे बघून, छोटासा एक्सरे बघून तुम्हाला जॉईंट रिप्लेसमेंट सांगण्यात येते की एक्सरे खराब आहे. पण आता तंत्रज्ञान हे म्हणतं की थोडासा एक्सरे बघून फायदा नाही, कारण का एक नवीन सिंड्रोम प्रेक्षकांनी लक्षात घ्यावं, हा आता उघडकीस आलेला आहे, चर्चेत आहे. मोर दॅन 150 पेपर्स लास्ट 3 वर्षापासून याच्यावर लिहिण्यात येत आहेत. अमेरिका, जपान, इंग्लंडमधले पेपर्स आले. त्याला म्हणतात नी स्पाईन हार्ट सिंड्रोम. म्हणजे गुडघा घासला, गुडघा वाकडा तिकडा झाला, जे मी आधी व्हिडिओ दाखवलं त्याच्यामुळे स्पाईन खराब होऊ शकते, स्पाईनला बाक येऊ शकतो. आणि किती टक्के महेश? इट इज 70%. 70% लोकांना किती वर्षात? गुडघा 20 डिग्रीच्या वरती बाकला तर पुढच्या 1.5 वर्षात तुम्हाला स्पाईन सर्जरी लागू शकते. आणि स्पाईनचा डिफॉर्मिटी सुरू झाले की हिपची डिफॉर्मिटी सुरू होते. आणि या सगळ्यांना अनुसंगून जी एनर्जी लॉस होतो, जी ताकद पेशंटला छोटी छोटी कामं करायला लागतात, त्याच्यामुळे कधी कधी हार्ट अटॅकसुद्धा येऊ शकतो. तर जेव्हा आपण गुडघ्या प्रत्यारोपण आता विचार करतोय, तर आपल्याला हे लक्षात घेतलं पाहिजे की नुसता गुडघाचा विचार जे रेग्युलर जनरल डॉक्टर्स सांगतात की थांबा, गुडघे बघू, रोबो अलाइनमध्ये आपण त्यांची स्पाईन, हिप म्हणजे कुबा, नी आणि अँकल म्हणजे पूर्ण हा साचा करेक्ट कसा करावा याचा एका पेशंटला 4-4 तासाचं प्लॅनिंग होतं. आणि ही प्रोसिजर आम्ही अक्षरशः 20 मिनिटात संपवतो. प्लॅनिंग असतं 4 तासाचं. आणि नुसतं गुडघ्याचं प्लॅनिंग नाही, तर पूर्ण बॉडीला जेव्हा करेक्ट करतो तेव्हा तुम्ही या नी स्पाईन हार्ट सिंड्रोममधनं बाहेर येता. सिंड्रोमचा अर्थ काय की एक आजार काढला की बाकी सगळं निघून जाईल. तर आपण जेव्हा गुडघा आणि हिप जे काही खराब असेल ते जर आपण अलाइनमेंटमध्ये नॉर्मल केलं आणि ते रोबोटिक 3D रोबोटिक्सनी जे आपण पहिल्यांदा इंडियात आणलेलं आहे ते त्यांनी केलं, तर पेशंटला बाकी सगळे आजार हे पूर्णतः निघून जाऊ शकतात. आणि प्रेक्षकांना आता आश्चर्य वाटेल की हार्ट आणि गुडघ्याचं काय घेणं देणं? प्रचंड मोठं घेणं देणं आहे. आणि ते जेव्हा आम्ही काउन्सिल करतो की तुमच्या जेव्हा बाक वाढलेला असतो, तुमचे इतर जॉईंट्स पण खराब होतात, तर नुसता गुडघ्याकडे लक्ष देऊ नका. तुम्ही पूर्णतः वर्षानुवर्ष वाकडे चालल्यामुळे हार्ट प्रॉब्लेमसुद्धा होऊ शकतात. आणि स्पाईनचे 68 to 70% लोकांमध्ये अननेसेसरी सर्जरी टाळू शकते. तर त्यासाठी लोकांनी वेळेवर याचा हे घ्यावा. याचे काही पेपर्स पण आता आपण पब्लिश केलेले आहेत नी स्पाईन हार्ट सिंड्रोमचे. त्याचा लोकांनी एक विचार करावा आणि निर्णय घ्यावा. मला वाटतं असे आणि हजारो लाखो रुग्ण आहेत ज्यांनी ह्या एकंदरीतच असणाऱ्या उपचार पद्धतीचा फायदा घेतलेला आहे. रोबो अलाइन टेक्निकमुळे मला वाटतं एक वरदान स्वरूपाचे असे उपचार उपलब्ध झालेले आहेत जहांगीर हॉस्पिटल पुणे या ठिकाणी डॉक्टर आशिष अरबट सरांच्या नेतृत्वाखाली. तर आपण जरूर एका आता रुग्णाचं मनोगत ऐकूया, त्यांना काय अनुभव आला या ठिकाणी, विशेष करून जे उपचार घेतल्यानंतर, रोबो अलाइनमेंटचे उपचार घेतल्यानंतर काय रुग्णांना या ठिकाणी अनुभवलं आपण बघूया प्रत्यक्ष स्क्रीनवरती. मला दोन्ही गुडघ्याचा खूप त्रास होता. उभे राहता येत नव्हतं, चालता येत नव्हतं. मग मी शेवटी डॉक्टर आशिष अरबट यांना कन्सल्ट केलं. कन्सल्ट केल्यावर त्यांनी माझा एक्सरे बघितला आणि मला सांगितलं की सर्जरी करावी लागेल, दुसरा ऑप्शन नव्हता. मग मी मेंटली प्रिपेअर्ड झालो आणि सर्जरी डॉक्टर आशिष अरबट यांच्याकडे केली. सर्जरी झाल्यानंतर आता एक 4 ते 5 महिने झाले. मी आता मांडी घालून खाली बसू शकतो, चालू शकतो, फास्ट चालू शकतो आणि स्लो जॉगिंगसुद्धा करू शकतो. आणि सध्या सायकलिंगसुद्धा करतो. आणि आता काहीच प्रॉब्लेम नाही आहे.
हे रुग्ण होते जे आपण मगाशी बघितले होते की ज्यांनी विविध प्रकारचे सर्व असणारे एकंदरीत जे ॲक्टिव्हिटीज लागतात दिवसभरामध्ये, मला वाटतं आयुष्याची गुणवत्ता वाढवणारं, क्वालिटी ऑफ लाईफ वाढवणारे असे उपचार आहेत रोबो अलाइनचे. आणि ह्या उपचारांचा आपणही लाभ घेऊ शकता. फक्त त्यासाठी आपल्याला फोन करायचा पुढील नंबरवरती. विशेष करून आजच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून सर्वच प्रेक्षकांना आव्हान आहे की जहांगीर हॉस्पिटलच्या वतीने पुढील 1 महिन्यासाठी मोफत शिबिराचं आयोजन करण्यात आलेलं आहे, ज्यामध्ये आपल्याला विशेष करून रोबो अलाइनमेंटचे उपचार हे मिळणारच आहेत सवलतीच्या दरामध्ये. पण त्याच्या पुढे जाऊन मला आवर्जून सांगायचं आहे की विशेष करून मोफत सल्ला आपल्याला पुढील 1 महिन्यासाठी असणार आहे. तर या मोफत शिबिराचं आयोजन हे जहांगीर हॉस्पिटल पुणे या ठिकाणी डॉक्टर आशिष अरबट सरांच्या मार्गदर्शनाखाली पुढील 1 महिन्यासाठी असणार आहे. तर त्याचा लाभ जरूर घ्या. फक्त त्यासाठी आपल्याला कॉल करायचा पुढील नंबरवर. ह्या नंबर व्हॉट्सॲपवरती सुद्धा आहेत. विशेष करून व्हॉट्सॲपसाठी स्पेशल नंबर आहे आपल्याला, त्याच्यावरती आपण व्हॉट्सॲप करून आपले रिपोर्ट्सही पाठवू शकता. ह्या व्यतिरिक्त व्हिडिओ कॉलिंगची सुद्धा फॅसिलिटी या ठिकाणी ठेवण्यात आलेली आहे. म्हणजे व्हिडिओवरती आपण या ठिकाणी विशेष करून कन्सल्टेशन घेऊ शकता. आणि ह्या सर्वच असणाऱ्या एकंदरीतच सांधेदुखीच्या ज्या वेदना आहेत ह्यातून आपण मुक्त जीवन जगू शकता. सर, मला वाटतं ही एक फार महत्त्वाची गोष्ट आपण आता सांगितली एकंदरीतच उपचारामध्ये, की केवळ वेदना दूर करणं हा हे नव्हे, तर त्या माणसाचं आयुष्य पूर्वपदावर जावं किंवा पुन्हा एकदा त्याच्या ज्या दैनंदिन हालचाली आहेत, जे काही कामं करत होता किंवा स्पोर्ट्स असेल, खेळ असेल, ह्या सर्व गोष्टी हे करू शकतात. आम्हाला अनुषंगाने अजूनही काही रुग्ण बघायला आवडतील, काय सांगता येईल? जसं महेश आपण बघितलं की आम्ही आता 5,500-6,000 हजारवरनं पेक्षा जास्त जॉईंट रिप्लेसमेंट्स केलेत. आम्हालाही आधी वाटायचं की फक्त गुडघा प्रत्यारोपित केला तर सगळं ठीक होऊन जातं. पण आता जी नवीन टेक्नॉलॉजी आणि किंवा आमचा एक्सपिरियन्स आहे की आम्ही जसं पेशंटचं पूर्णतः जेव्हा करेक्शन करतो, जसं आता तुम्ही साईडला स्लाईड बघताय, आम्ही स्पाईन, हिप, नी आणि अँकल हे जेव्हा टोटल करेक्शन करतो रोबो अलाइननी. आणि आता हिप रिप्लेसमेंटमध्ये सुद्धा आपण ड्युएल मोबिलिटी नावाचं हिप आणलेलं आहे, ज्याने तुम्हाला खाली बसता येईल. मोर दॅन 250 डिग्रीचं ह्याला रोटेशन मिळतं. आणि आपल्या हिप रिप्लेसमेंटमध्ये सुद्धा आपण रोबोटिक आणि नवीन तंत्रज्ञानाचा हा एक वारसा पुढे चालवलेला आहे. आणि त्याचा फायदा असा की ह्या रुग्णाला जॉईंट रिप्लेसमेंट हिपची लागली होती आणि त्यानंतर त्याच्या ॲक्टिव्हिटीज बघा की हे आधी साध्या प्रत्यारोपणानंतरच्या हे सगळं पॉसिबल नव्हतं. पण आताच्या नवीन तंत्रज्ञानाने जेव्हा आपण स्पाईन, हिप, अँकल आणि नी पूर्ण एक अलाइनमेंटमध्ये करेक्शन करतो. आणि महेश, जसं तुम्ही प्रश्न विचारलात की अलाइनमेंट हा आमचा मेन फोकस आहे. प्रत्यारोपण बरेच जण करतात, पण अलाइनमेंट करणं त्यासाठी जे काही तंत्रज्ञान लागतं आणि 3D लागतं, तर रुग्णांनी हे लक्षात घ्यावं की इमेज बेस रोबोटिक्स म्हणजे जे CT स्कॅन बेस रोबोटिक्स असेल त्याच्यामध्ये 3D असेल तरच त्या रोबोचा फायदा होतो. आणि जो आपण एकमेव महाराष्ट्रात असलेला हा तंत्रज्ञानाचा आपण वापर करतो. त्यामुळे नुसत्या रोबोच्या नावाने प्रत्यारोपण हे याच्या मागे जाऊ नये, तर 3D रोबोटिक्स आणि इमेज बेस्ड रोबोटिक्स हा विचारावा. येस. आणि ह्या एकंदरीतच उपचार पद्धतींचा फायदा घेतलेल्या काही रुग्णांच्या हालचाली आपण बघूया स्क्रीनवरती, की कशा रीतीने त्यांच्या आयुष्यात परिवर्तन घडू शकले हे आपण बघत आहोत. मगाचेच रुग्ण ज्यांनी आपल्याला या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त केलं होतं, संपूर्णतः मांडी घालून बसू शकतायत, उठू शकतायत, चालू शकतायत, सर्व हालचालीमध्ये कोणतीही वेदना नाही. आणि एवढंच नव्हे तर हे असणारे अतिशय कठीण योगाचे जे एकंदरीतच जी योगाची आसनं जी आहेत तेही ते करून दाखवतायत आपल्याला. आणि विशेष करून मला आवर्जून सांगायचं की असे हजारो लाखो रुग्ण आहेत ज्यांनी ह्या उपचार पद्धतीचा फायदा घेतलेला आहे. त्यामुळे आपल्याला गुडघेदुखी असेल तर आपण निराश होऊ नका, आपल्याला सांधेदुखी असेल तर आपण निराश होऊ नका. एका पायावर लंगडी घालू शकतायत ते. आणि हे सर्व उपचार आपल्याला आता सहजरित्या उपलब्ध आहेत जहांगीर हॉस्पिटल पुणे या ठिकाणी डॉक्टर आशिष अरबट सरांच्या मार्गदर्शनाखाली. आणि विशेष करून ह्या कार्यक्रमाच्या अनुषंगाने महाराष्ट्रातील आमचे सर्वच प्रेक्षक जो कार्यक्रम बघत आहेत त्यांच्यासाठी खुशखबर अशी आहे की आपल्याला हे उपचार आता घेता येणं शक्य आहे. फक्त त्यासाठी आपल्याला फोन करायचा आहे. विशेष करून पुढील 1 महिन्यासाठी सांधेदुखीच्या रुग्णांसाठी मोफत शिबिर आहे, ज्याच्यामध्ये सर्व प्रकारची सांधेदुखी म्हणजे गुडघेदुखी आहेच, पण त्याच्या व्यतिरिक्त खुबा म्हणजे हिप जॉईंट झाला, कोपर झालं, खांदा झाला, फ्रोजन शोल्डर सारखे आहेत रुग्ण, किंवा त्याच्या पुढे जाऊन विविध कारणांनी उद्भवणारी सांधेदुखी, रुमॅटॉइड आर्थरायटिस, गाऊट, अँकिलोजिंग स्पॉन्डिलायटिस, आता तापानंतर सुद्धा अनेक लोकांना सांधेदुखी उद्भवते, सोरायसिस नंतर सांधेदुखी उद्भवते. तर अशा कोणत्याही स्वरूपाचे जे रुग्ण आहेत ते ह्यामध्ये सहभागी होऊ शकतात. आणि विशेष करून रोबो अलाइन टेक्निकचा लाभ घेऊन आपण ह्या सर्व असणाऱ्या एकंदरीतच ह्या सांधेदुखीवरती मात करू शकतो. तर जरूर ह्या उपचारांचा लाभ घेण्यासाठी फोन करा पुढील नंबरवर. संपर्कासाठी आपण स्क्रीनवरती बघतात. या अनुषंगाने आपण ही चर्चा अशीच चालू ठेवणार आहोत एका छोट्याशा विश्रांतीनंतर. नमस्कार, हॅलो डॉक्टर कार्यक्रमात मी पुन्हा एकदा सर्वश्रेयांचं स्वागत करत आहे. तुमचा आवाज आला मध्ये.
नमस्कार. हॅलो डॉक्टर कार्यक्रमात पुन्हा एकदा सर्वप्रशांचं स्वागत. या ठिकाणी आपली चर्चा सुरू आहे ती विशेष करून संधिवात गुडघेदुखीवरती असणाऱ्या रोबो अलाइनमेंट उपचार पद्धतीविषयी आणि रोबो अलाइनमेंट टेक्नॉलॉजीमध्ये विशेष करून प्रावीण्य मिळवलेले डॉक्टर आशिष आर्बट सर आपल्याला आजच्या कार्यक्रमात मार्गदर्शन करत आहेत. त्यांना नुकतंच गव्हर्नर्स गिल्ड अवॉर्ड देऊन सन्मानित करण्यात आलेलं आहे. त्यांनी केलेल्या कामगिरीबद्दल 5,000हून अधिक रुग्णांवरती यशस्वीरित्या त्यांनी उपचार केलेले आहेत, खास करून सांधेदुखीच्या, गुडघेदुखीच्या आणि विविध कारणांनी होणारी सांधेदुखी जसं आपण बघत आहात स्क्रीनवरती. रुमॅटॉइड आर्थरायटिस आहे, वयोमानापरत्वे होणारा ऑस्टिओआर्थरायटिस आहे किंवा अँकिलोजिंग स्पॉन्डिलायटिस सारखी समस्या, गाऊट सारखी समस्या, विविध कारणांनी उद्भवणारी सांधेदुखी आहेत. पण इतरही सांधे म्हणजे गुडघेदुखी प्रामुख्याने आपल्याला दिसतेच, पण त्याच्या व्यतिरिक्त खुब्याचा सांधा झाला किंवा कोपर आहे, शोल्डर आहे, विविध प्रकारची सांधेदुखी आपल्याला दिसते. पण सगळ्यात जास्त आपल्याला दिसते ती आहे गुडघ्याची सांधेदुखी. या अनुषंगाने आपण काही रुग्ण बघूया ज्यांनी डॉक्टर आशिष आर्बट सरांच्या मार्गदर्शनाखाली उपचार घेतलेले आहेत आणि ह्या उपचारांचा लाभ घेतल्यामुळे केवळ वेदनामुक्त हे रुग्ण झालेले नाहीत, तर त्यांच्या हालचालींमध्ये विशेष करून आपल्याला बघू शकता आपण की त्यांच्या हालचाली पूर्वपदावरती आलेल्या आहेत. आणि केवळ हालचाली पूर्वपदावरती येणं नव्हे तर असणारी स्पोर्ट्स सारखी जी काही गोष्टी आहेत किंवा योगासनांसारख्या ज्या गोष्टी आहेत ज्या अतिशय अवघड आहेत करण्यासाठी, ह्या सुद्धा ते सहजरित्या करू शकतायत ह्या उपचार पद्धतीचा लाभ घेतल्यामुळे, ज्याचं नाव आहे रोबो अलाइन टेक्नॉलॉजी, ज्याच्यामध्ये केवळ गुडघेच नव्हे तर संपूर्ण शरीराचा विचार करून, ज्याच्यामध्ये मणका आहे, खुब्याचा सांधा आहे, खुब्याचा सांधा आहे आणि त्याच अनुषंगाने गुडघे ह्याचा सर्वांचा विचार करून आपण या ठिकाणी रोबो अलाइन टेक्निकद्वारे हे सर्व उपचार ह्या सर्व रुग्णांना देत आहोत. अर्थातच सर हे कसं शक्य झालंय जाणून घेत असताना आपण आता रोबो अलाइन टेक्नॉलॉजी विषयी बोललो, काय सांगता येईल आम्हाला पुढे जाऊन? अच्छा, या टेक्नॉलॉजीमध्ये 7-8 गोष्टी आपण वेगळ्या करतो. एक तर आपण 3D रोबोटिक्स जे CT स्कॅन बेस्ड आहे ते करतो. त्यानंतर आपण जसं आपण स्लाईडमध्ये बघतोय, आपण ऑपरेशनच्या वेळेस गुडघ्यामध्ये सब वास्टस अप्रोच जे तिसरं आपल्याला जे दिसतंय, आतमध्ये टाके नसतात, आम्ही फक्त फेशिया कापतो. जो पहिला जो फोटो दिसतोय त्यामध्ये रेग्युलर जॉईंट रिप्लेसमेंटमध्ये एवढं कटिंग होतं, पण आता आतमध्ये टाके न घेणारी किंवा 2च टाके असलेली प्रक्रिया आपण करतो. भूल जी आहे, सर्वात मोठी जी गोष्ट आहे जी ॲनेस्थेसिया आहे, त्यामध्ये आपण सोनोग्राफी बेस्ड कॉम्प्युटराइज ॲनेस्थेसिया देतो. त्यामुळे पेशंट हा पूर्ण होशमध्ये असतो ऑपरेशनच्या वेळेस. त्यांना कुठलेही, आता डायबिटीसचा आजार आहे, हार्ट प्रॉब्लेम आहे, त्याचा काही आपल्याला प्रॉब्लेम येत नाही, कारण काय पेशंटचा फक्त आणि फक्त गुडघा हा बधीर असतो किंवा हिप बधीर असतो. पेशंटला आम्ही अक्षरशः ऑपरेशननंतर 4 तासानंतर उभं करतो. आणि आता ज्यांना ऑप्शन पाहिजे असेल महेश, त्यांना आपण स्टिचलेस टेक्निक म्हणजे स्किनवर टाके न घेता मॉडर्न ग्लू टेक्निक जी आलेली आहे तिचा पण एक ऑप्शन देऊ शकतो, ज्याच्यामुळे डॉक्टरकडे टाके काढायला किंवा परत यायला आणि स्कार म्हणजे प्लास्टिक सर्जरी ओरिएंटेड ही टेक्निक आहे. त्यामुळे ऑपरेशनच्या नंतर टाके काढणं सुद्धा गरजेचं राहत नाही, कारण काय विरघळणारा ग्लू हा स्किनवर लावला जातो. आणि त्याचा काही बेनिफिट लेडीजनी पण घ्यायला पाहिजे. जसं ह्या पेशंटला मांडी घालून खाली बसायचं होतं, पूजेसाठी खाली बसायचं होतं, घरची कामं करायची होती, बिकॉज पूर्ण फॅमिली IT मध्ये जाते. आता ह्या सगळ्या टेक्निक्स आहेत आपल्या रोबो अलाइनमध्ये. जेव्हा आपण स्पाईन, हिप आणि अँकल हे पूर्ण बॉडीचं करेक्शन बघितल्यावर जेव्हा प्रत्यारोपण करतो, त्याचे फायदे बघा. बऱ्याच पेशंटला मांडी घालून खाली बसायचं असतं, पूजेसाठी खाली बसायचं असतं. अक्षरशः 2 ते 3 आठवड्यात आपण मांडी घालायला पेशंटला अलाव करतो. आणि एकदा का आपल्या रोबो अलाइननी, आता ह्या पेशंटला आपण ऑपरेट केलं आहे, यांना हार्ट प्रॉब्लेम होता, पण 4 तासानंतर आपण त्यांना अक्षरशः ऑपरेशन थिएटरमधून बाहेर आल्यावर उभं केलं आहे. दुसऱ्या दिवशी पेशंट्सला आम्ही चालवतो, जसं तुम्ही मगाशी बघितलं. आणि रोबो अलाइन टेक्निकनी आम्ही आजकाल पार्शियल हिप रिप्लेसमेंट, पार्शियल नी रिप्लेसमेंटसुद्धा करतो, ज्यामध्ये फक्त वंगण बदलल्या जातं. प्रेक्षकांनी एक लक्षात घ्यावं की कन्व्हेन्शनल TKRमध्ये फक्त गुडघे बघितल्या जातात, 2D रोबोटिक्समध्ये फक्त गुडघे बघितले जातात, पण रोबो अलाइनमध्ये नी, हिप आणि स्पाईन सिंड्रोम म्हणजे तुमचं स्पाईन, तुमचे गुडघे, तुमचे कुभे आणि तुमचा खालचं जे आपण त्याला घोटा म्हणतो, अँकल, हे बघितलं जातं. आणि ते बघून हे सगळे अनुसंगून जेव्हा पेशंट स्पेसिफिक इम्प्लांटेशन करतो, त्याला आपण PSI पेशंट स्पेसिफिक इम्प्लांटेशन, हे रोबो अलाइनचं नवीन तंत्रज्ञान आहे. आणि ही टेक्नॉलॉजी महेश आम्ही 2D रोबोटिक्सचे 3,000 पेशंट्स 2,000 पेशंटच्या वरती केल्यानंतर ही त्याच्यावरची एक लेवल 6ची टेक्नॉलॉजी आपण आणलेली आहे. याचा प्रेक्षकांनी फायदा घ्यावा आणि आम्हाला संपर्क साधा. मला वाटतं की हे फार त्यामुळे अतिशय महत्त्वाची अशी ही मी म्हणेन की कार्यप्रणाली आहे, ज्याच्यामध्ये रोबो अलाइनमेंट आपल्याला होणार आहे. आणि त्यामुळे केवळ गुडघ्यांचा विचार नाही या ठिकाणी, तर गुडघ्यांच्या बरोबरीने मणका म्हणजे स्पाईन,
खोब्याचा सांधा म्हणजे हिप जॉईंट आणि त्याच्याबरोबरीने घोटा म्हणजे अँकल जॉईंट ह्याचा संपूर्णतः विचार करून आपले गुडघ्यांवरती उपचार होणार आहेत आणि हे रोबो अलाइनचे उपचार आता उपलब्ध झालेले आहेत. जहांगीर हॉस्पिटल पुणे या ठिकाणी डॉक्टर आशिष आर्बट सरांच्या मार्गदर्शनाखाली विशेष या कार्यक्रमाच्या निमित्ताने मला सर्वच प्रेक्षकांना सांगायचे की पुढील 1 महिन्यासाठी मोफत शिबिराचं आयोजन करण्यात आलेलं आहे, ज्याच्यामध्ये संपूर्णतः मोफत सल्ला आपल्याला मिळणार आहेच, पण त्याच्या बरोबरीने आपल्याला उपचारांमध्ये आणि निदानामध्ये म्हणजे ह्याच्यामध्ये विविध चाचण्या कराव्या लागतात किंवा जे उपचार करावे लागतात त्याच्याच विशेष सवलत आहे. गरजू रुग्णांसाठी केवळ 1 लाख रुपयामध्ये आपल्याला हे सर्व उपचार मिळणार आहेत. विशेष करून इतर उपचार लागणाऱ्या रुग्णांसाठी सुद्धा विशेष सवलत आहे आणि ह्याच्यामध्ये केवळ गुडघेदुखी नव्हे तर इतरही खोब्याचा सांधा म्हणजे हिप जॉईंट झालं त्याच्यावरचे उपचार आहेत, शोल्डर आहे, खांदा आहे, कोपर आहे किंवा त्या अनुषंगाने विविध कारणांनी होणारी सांधेदुखी आहे म्हणजे रुमॅटॉइड आर्थरायटिस, गाऊट, अँकिलोजिंग स्पॉन्डिलायटिस सारखे शब्द आपण नेहमी ऐकतो किंवा त्या अनुषंगाने तापानंतर उद्भवणारी सांधेदुखी, सोरायसिस नंतर उद्भवणारी सांधेदुखी, या विविध कारणांनी सांधे आपले खराब होऊ शकतात आणि ह्या सर्व जरी आजार असतील तरी आपण निराश होऊ नका. ह्या सर्व प्रकारच्या असणाऱ्या आजारांसाठी, सांधेदुखीसाठी, संधिवातासाठी, गुडघेदुखीसाठी आपल्याला आज रोबो अलाइनचे उपचार उपलब्ध झालेले आहेत आणि सर्वसामान्य रुग्णांसाठी विशेष करून मोफत शिबिर आहे पुढील 1 महिन्यासाठी. सवलतीच्या दरामध्ये उपचार पद्धती आहे तर ह्याचा जरूर लाभ घ्या. फक्त त्यासाठी फोन करा पुढील नंबरवर संपर्कासाठी आपण स्क्रीनवर बघत आहात. हे जहांगीर हॉस्पिटलचे हेल्पलाईन नंबर आहे, त्यावर आपण फोन करू शकता, अपॉइंटमेंट घेऊ शकता आणि व्हॉट्सअप करून आपले रिपोर्ट्सही शेअर करू शकता किंवा व्हिडिओ कॉलिंगद्वारे सुद्धा आपण कन्सल्टेशन घेऊ शकता. आणि विशेष करून मी मगाशी सांगितल्याप्रमाणे ह्या कोविडच्या काळामध्ये केलेल्या कामगिरीबद्दल डॉक्टर आशिष आर्बट यांना नुकताच गव्हर्नर्स गिल्ड पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलेला आहे. सर तुमचं अभिनंदन आहे. या ठिकाणी मला एक जाता प्रश्न विचारायचा आपल्याला की स्त्रियांमध्ये सांधेदुखीचे प्रमाण खूप आहे, त्यांच्यामध्ये ऑस्टिओपोरोसिसचं प्रमाण सुद्धा खूप असतं हाडांच्या ठिसूळतेसाठी, तर ह्या टेक्नॉलॉजीचा स्त्रियांना जास्त करून लाभ होऊ शकतो आणि सिनियर सिटीजन्स ज्यांच्यामध्ये ब्लड प्रेशर, डायबिटीस सारखी समस्या असते, कारण आपण लोकल एनेस्थेसियाच्या अंडर हे करता सगळं असं मी ऐकलंय, ह्याच्यामध्ये पूर्ण भूल देण्याची गरज उरत नाही, काय सांगता येईल? तेच आपण जे मगाशी डिस्कस करत होतो नी हिप आणि स्पाइन सिंड्रोम, याच्यामध्ये जर आपण स्लाइडमध्ये बघतोय की लेडीजमध्ये एक तर हाडं ठिसूळ असतात आणि गुडघे वाकल्यामुळे जेव्हा स्पाइन वाकायला लागते त्याला स्कोलिओसिस आणि लॉर्डोसिस म्हणतात, ते झालं त्याच्यामुळे हार्टवर प्रेशर येतं आणि स्त्रियांना बऱ्याच वेळा तुम्ही ऐकाल की गुडघेदुखी सुरू झाल्यावर, सांधे वाकडे झाल्यावर स्त्रिया सांगतात की मला दम लागतोय, त्रास होतोय. त्याचं मेन कारण गुडघे आहेत. आणि जर तुम्हाला हार्ट प्रॉब्लेम, स्पाइन प्रॉब्लेम टाळायचा असेल तर गुडघे हे प्रत्यारोपित करून नॅचरल अँगलला आणणं गरजेचं आहे. आणि रोबो अलाइन टेक्निकनी नुसते गुडघे नाही तर पूर्णपणे स्त्रियांना एक्स्ट्रा ॲक्टिव्हिटीज लागतात महेश, त्यांना बऱ्याचशा घरची कामं करायची असतात, त्यांना सगळ्यांना सांभाळायचं असतं आणि काय असतं याच्यामध्ये वेळ न मिळाल्यामुळे ते दिरंगाई करतात की नुसते आता गुडघे दुखत आहेत, पण गुडघ्याबरोबर इतर अवयव खराब होत आहेत हे लक्षात घ्यावं. नी हिप स्पाइन हार्ट सिंड्रोम लक्षात घ्यावा आणि रोबो अलाइन या टेक्निकनी अक्षरशः 48 तासात आम्ही चालत घरी पाठवतो. आणि केवळ चालत घरी गेल्यानंतर दैनंदिन व्यवहार तर सोडाच, पण आपण बघताय ट्रॅक्टर चालवणं असेल, काही जड उचलणं असेल, बाईक चालवणं असेल, कोणत्याही या सर्व प्रकारच्या ॲक्टिव्हिटीज आपल्याला शक्य आहेत करता येणं आणि याचं केवळ श्रेय तर रोबो अलाइन टेक्नॉलॉजीला आणि डॉक्टर आशिष आर्बट सरांना, जे आता उपलब्ध आहे आपल्याला जहांगीर हॉस्पिटलमध्ये. पुढील 1 महिन्यासाठी मोफत शिबिर आहे, तसंच सवलतीच्या दरामध्ये हे उपचार उपलब्ध आहेत आणि गरजू रुग्णांसाठी 1 लाखामध्ये केवळ सांधेरोपण उपलब्ध आहे. सर जाता आता प्रेक्षकांना आपल्याला काय सांगायला आवडेल? प्रेक्षकांनी एक लक्षात घ्यावं की आता निराश होऊ नका आणि बऱ्याच वेळा जेव्हा तुम्हाला सेकंड ओपिनियन जर घ्यायचं असेल, कोणी तुम्हाला सांगितलं असेल की तुम्हाला जॉईंट रिप्लेसमेंट लागते आहे, तर त्या पर्टिक्युलर सर्जननी तुमच्या कुभ्याचा, स्पाईनचा, अँकलचा हा कंप्लीट स्कॅनोग्रॅम किंवा रोबो अलाइन ह्या गोष्टीमध्ये बघून जर प्लॅनिंग केलं असेल तर ते सक्सेसफुल होणार हे लक्षात घ्यावं. ती तंत्रज्ञान आता इंडियात आलेलं आहे आणि त्याचा प्रेक्षकांनी फायदा घ्यावा. आणि जर हे तंत्रज्ञान व्यवस्थित चाललं तर आम्ही त्या गुडघ्याचा, प्रत्यारोपणाचा, हिपचा लाईफ टाईम गॅरंटी किंवा 40 वर्षाची वॉरंटी देतो आणि याचा प्रेक्षकांनी एक नोट घ्यावी आणि याचा फायदा घ्यावा. येस, मला वाटतं या अनुषंगाने पुन्हा एकदा प्रेक्षकांसाठी आव्हान, आपण जरूर संपर्कासाठी जे स्क्रीनवरती नंबर बघता ते टिपून घ्या. हे जहांगीर हॉस्पिटलचे हेल्पलाईन नंबर आहेत, ह्या ठिकाणी आपण फोन करू शकता, अपॉइंटमेंट घेऊ शकता, आपलं नाव रजिस्टर करू शकता आणि व्हॉट्सअप करून आपले रिपोर्ट शेअर करू शकता. व्हिडिओ कॉलिंगची फॅसिलिटी आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं पुढील 1 महिन्यासाठी सांधेदुखीच्या रुग्णांसाठी मोफत शिबिर आहे, संपूर्णतः मोफत शिबिर असणारे, सल्ला असणारे आणि सवलतीच्या दरामध्ये निदान आणि उपचार, विशेष करून रोबो अलाइनचे उपचार जे अत्याधुनिक आहेत आपल्याला उपलब्ध आहेत. ह्या व्यतिरिक्त गरजू रुग्णांसाठी 1 लाख रुपयामध्ये सुद्धा सांधेरोपण उपलब्ध आहे. तर जरूर ह्या उपचाराचा फायदा घेण्यासाठी फोन करा पुढील नंबरवर. संपर्कासाठी आपण स्क्रीनवर बघत आहात. सर, आपण आमच्या कार्यक्रमात सहभागी झालात आणि अमूल्य मार्गदर्शनाचे प्रश्न केलेत त्याबद्दल मनपूर्वक आभार. धन्यवाद.
सह्याद्रीची उंची म्हणजे